Good afternoon. Very good afternoon. So we start. Let we start. Yes. So go to the syllabus. Which topic we are cover and which topic is remaining? Tell me one by one. Which topic we are cover until till date and which topic we are remaining? Yes. Yes. आवाज येतो प्रत्येकाला आतापर्यंत हो सर. Yes. Yes, sir. आतापर्यंत आपण जे मॅट्रिकचे टॉपिक आहेत किती टॉपिक कव्हर केले किती टॉपिक राहिलेत चला पटकन फास्टली चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल. सर सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन झाले होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस. सिस्टीम झालं लिनियर झालं नॉन होमोजिनियस झालं बर. आणखीन एवढंच. Rank of matrix, argumented matrix. नॉर्मल फॉर्म, normal form. कॅनोनिकल Orthogonal matrix. पहा लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे आपण काय काय शिकलो ते. Unit matrix. हा हा काय डोळ्यासमोर आलं पाहिजे. पहिल्यांदा आपण मॅट्रिक्स बद्दल पाहिलं थोडस मॅट्रिक्स आणि त्याचे ऍप्लिकेशन. त्यानंतर टाइप ऑफ मॅट्रिक्स पाहिलं. आफ्टर टाइप ऑफ मॅट्रिक्स वी हॅव सी very good Yes, right sir. 3.1 and 3.2 we are completed. After type of matrix we are cover what is cover we are orthogonal matrix. Orthogonal matrix. After orthogonal matrix we are cover Rank of matrix. rank of matrix, Square matrix. Minor of matrix. Minor of by using echelon form, echelon form and using normal form. canonical form. Normal We are form. cover system. Unit matrix. Minor and all these things this is for your optional because this is for already you are done already you are teaching 12th standard. The system of linear equation. System of linear algebraic equation. In that we have the two types. One is a Then argumented matrix. non-homogeneous and second is Homogeneous. Homogeneous. होमोजिनियस. Yes. okay. Homogeneous. आतापर्यंत जवळपास आपण 60% सिलेबस संपवला म्हणजे मॅट्रिकचा 60% पाठ हा संपवलेला आहे. ओके सो यू सी द रिमेनिंग पार्ट. म्हणजे हा जो पार्ट आहे कुठला कुठला पार्ट आहे 3.1 आणि 3.2 वी आर कव्हर. इथपर्यंत संपलाय. आता राहिला कुठला टॉपिक 3.3 लिनियर डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स वन टॉपिक. आफ्टर दॅट वी सी हे झाल्यानंतर आपण इकडे येणार बरं का आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर नंतर कॅली हॅमिल्टन थेरम. हे झाल्यानंतर कॅली हॅमिल्टन थेरम कडे येणार आहे. पहा रिव्हर्स प्रोसेस नाही शिकणार आहे. पहिला लिनियर डिपेंडन्स इंडिपेंडन्स त्यानंतर आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर नंतर कॅली हॅमिल्टन थेरम. ओके तर पुढच्या वीक मध्ये पर्यंत आपला सिलेबस संपून जाईल. होप सो संपून जाईल असं अपेक्षा करूया. ओके सो वी आर सी सो राइट ऑन द टॉपिक नेक्स्ट टॉपिक. सर युनिट टेस्ट ला 3.2 पर्यंत सर. हो आता सकाळी पर्यंत जेवढे लेक्चर झालं तिथपर्यंतच. सकाळी कुठपर्यंत झालंय Homogeneous. होमोजिनियस पर्यंत तिथपर्यंतच आहे आणि त्याच्या एमसीक्यू आणखीन एमसीक्यू प्रॅक्टिस घ्यायची आहे. उद्या काय करू आपण एमसीक्यू प्रॅक्टिस घेऊया चालतंय ना. टेस्ट किती तारखेला Physics exam. टेस्ट किती तारखेला आपली उद्या. उद्या?
26 उद्याच. नाही सर उद्या नाहीये. उद्या 28 ला नसेल, आहे. उद्या नसेल. उद्या physics आहे. 28 तारखेला आहे. आज 28 ला physics सर. आहे. असं physics असं आहे, असं sir. असं धक्का देत 28 ला जाऊ नका हो मला तुम्ही. सर उद्यापासून सुरू होणार आहे. हा आणि ती मला टेस्ट तयार करायची मॅथची. तुम्हाला पाहून द्या शेड्यूल. हा इंजिनिअरिंग सर मॅथमॅटिक्स टाइम काय आहे? सर ही चॅप्टर टेस्ट आहे का युनिट टेस्ट आहे? युनिट टेस्ट रे, युनिट टेस्ट, चॅप्टर टेस्ट. 2 युनिट टेस्ट असतात, त्यातली ही पहिली टेस्ट. महिन्याला 2 युनिट टेस्ट असतात, त्यातली एक टेस्ट झाली आहे. पुढच्या आठवड्यात एक टेस्ट होईल, पुढच्या आठवड्यात त्याच्या पुढच्या आठवड्यात एक टेस्ट होईल. 2 युनिट टेस्ट घेऊया आपण. 28 तारखेला आपली टेस्ट आहे. येस. सर कसले टाइम काय आहे टेस्टचा? आपल्या टेस्टचे मार्क टाइम दोन युनिट टेस्ट 30 मिनिटात. हे पहा आता मी थोडंसं बोलतो. मला बाकीच्या सब्जेक्टचं मला माहित नाहीये, बाकीच्या डिव्हिजनचं मला माहित नाही. मी फक्त मॅथ्स बद्दल बोलतो, ते पण आपल्या डिव्हिजनचं बोलतो. टेस्ट असेल टोटल 20 मार्कची. त्याच्यामध्ये काही 1 मार्काचे क्वेश्चन आहेत आणि काही 2 मार्कचे क्वेश्चन आहेत. दिस इज ओनली फॉर मॅथ्स. ओनली फॉर मॅथ्स. नाहीतर कंबाईन करतात. जरे सर असे बोलले होते सर आणि तुम्ही असं बोलतात, असं नको व्हायला. ओनली फॉर मॅथ्स. 1 मार्क 2 मार्क टोटल 12 ते 13 क्वेश्चन असतील. 30 मिनिटात सॉल्व्ह करायचं. ड्युरेशन असेल 30 मिनिट्स. हा, त्याला लागणारी गोष्ट सांगतो. तुमचा कंपल्सरी तुम्ही मला सेंड करायचं आहे त्या टेस्टमध्ये तुमचा मेल आय डी, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि रोल नंबर. आता हे का घेतं तुम्हाला नंतर कळेल, लगेच धक्का देत नाही मी लगेच. ओके, हे का घेतलंय, मेल आय डी का घेतोय, नेम का घेतोय, मोबाईल नंबर का घेतोय, रोल नंबर का घेतोय. ओके, ह्या घेण्याचं मागचं कारण म्हणजे मेल आय डी तुम्ही करेक्ट द्या. तर मेल आय डी चुकी दिला तर पुढच्या येणाऱ्या टेस्ट आहेत फक्त मॅथच्या, त्यामध्ये तुम्ही अटेंड करू शकणार नाहीये, हे लक्षात घ्या. मग जो मेल आय डी तुम्ही करेक्ट देताल तोच मेल आय डी थ्रू आउट ठेवा. कारण की पुढची टेस्ट आहे, त्या टेस्टला फक्त मी एक लिंक हिट करणार आहे आणि ती लिंकला फक्त ठराविक टाइम पिरियड असणार आहे. सपोज आता आपली टेस्ट चालू होती किती वाजता, आपली 3 वाजून 10 मिनिटांनी. 3 वाजून 10 मिनिटांनी टेस्ट चालू झाली तर मॅक्झिमम 4 वाजून 10 मिनिटापर्यंत एक टेस्ट चालेल. 4 वाजून 11 मिनिटापर्यंत 11 मिनिटाला गेलं तुमची टेस्ट ऑटोमॅटिक बंद होईल, सबमिट पण होणार नाही. 4 वाजून 11 मिनिटांनी टेस्ट ऑटोमॅटिक सबमिट पण होणार नाही. लक्षात तुमच्या? येस सर. त्याच्यामुळे तुमचा मेल आय डी त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक सबमिट करावं लागणार आहे ह्या. आणि टेस्ट ही गुगल फॉर्म असणार आहे. एकदा तुम्हाला रिस्पॉन्स देता आला तर परत तुम्हाला देता येत नाही एक्झाम. एकदाला एकच चान्स आहे. ओके, ही माझ्या टेस्ट घेण्याची मेथड आहे. परत तुम्ही म्हणताल की सर दुसऱ्या टेस्टला असं होतं तसं होतं, तसं नाही. फक्त मॅथ्स बद्दल असे आहेत. ओके, आपण स्वतःचे रूल तयार करतो. सो कळालं सगळ्यांना? काय प्रॉब्लेम कोणाला? हॅलो सर, ते मोबाईल नंबर हे कसे पाठवायचे? नाही ते त्यावेळेस कळेल, ते टेन्शन नका घेऊ तुम्ही. हॅलो, त्यावेळेस कळेल तुम्हाला सर ते. कसं? हा, त्यावेळेस कळेल तुम्हाला ते. एक्झामच्या वेळेस कळेल तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. आलं लक्षात तुम्हाला? का डेमो पाहायचा आहे? हॅलो, डेमो पाहायचा आहे तुम्हाला? नाही सर. येस सर. येस सर. ओके, जस्ट वेट मिनिट. सर दाखव. काय दिसतं तुम्हाला स्क्रीनवर सध्या? व्हाईट बोर्ड. व्हाईट बोर्ड. White White board. board. तुम्ही दिसताय सर. आता मी दिसतो. व्हेरी गुड. कोणतं काय दिसतंय ना? हा, हे पहा.
पेज बंद केली ती परत चालू केली. हे पहा काय आलं, अशा तुम्हाला लिंक येईल. मी ही लिंक येईल तुम्हाला, सपोज ही लिंक येईल. ही लिंक आल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट चॅप्टर टेस्ट फर्स्ट युनिट फर्स्ट मॅट्रिक्स रिक्वायर इथं मेल आयडी टाकायचा, तुमचा जो काय करेक्ट मेल आयडी आहे. ओके, त्यानंतर रोल नंबर तुमचा टाकायचा ए, जो रोल नंबर असेल, सपोज A01 A02 A03. सो माझा रोल नंबर A67 आहे, मी ते टाकला. नाव टाकणार, काय म्हणलं स्टार्टिंग विथ सरनेम, एवढं टाकलं तरी सफिशियंट आहे. कोणाला वाटलं तर पूर्ण टाकायचं, पूर्ण टाका, काय प्रॉब्लेम नाही. ओके, असे मी कलेक्ट करणार आहे. मोबाईल नंबर, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो कलेक्ट करा. ओके, आणि नेक्स्ट करायचं इथे. ओके, नेक्स्ट करणार नाही मी, कारण तुम्हाला क्वेश्चन कळून जातील लगेच. ओके, नेक्स्ट करणार नाही मी इथे. आलं लक्षात तुम्हाला? इथे नेक्स्ट केल्यानंतर डायरेक्टली Yes, एक्झाम sir. स्टार्ट, डायरेक्टली एक्झाम स्टार्ट होईल. आलं लक्षात तुम्हाला? ओके ओके सर. अशा प्रकारे एक्झाम तुमची असेल, गुगल फॉर्म असेल, तुमच्या ब्राउझरवर तुम्ही क्लिक करून सॉल्व्ह करू शकता. ओके, आणि एक्झाम ज्यावेळेस मी बंद करेल, टाइम इथं टाइम आहे, मी टाइम इथं मी क्लोज करेल. तर क्लोज केल्यानंतर ऑटोमॅटिक इथं तुम्हाला असा मेसेज येईल. ओके, त्याच्यामुळे शक्यतो एक्झाम जी ज्या टायमिंगला सांगितलं त्या टायमिंगलाच एक्झामला अटेंड राहायचं. सो वी स्टार्ट. सर बोला. हा ते कोणते तरी सर बोललेले स्टार्टिंगला की 3 ICAच्या एक्झाम होणार आणि त्यातील जे चांगले मार्क्स आहेत 2चे ते 2 एक्झामचे मार्क्स कन्सिडर करणार. बरं, थोडं सांगतो आता समजून. या ठिकाणी UT किंवा त्याला चॅप्टर टेस्ट म्हणतात, आणि ISE जे तुम्ही ICA बोलतात त्यालाच ISC आहे, इन सेम एक्झाम. UT ही प्रत्येक युनिट वरती आहे. ओके, प्रत्येक युनिट वरती आहे. आणि ह्याच्यावरती तुम्हाला टर्म वर्क कॅल्क्युलेट केलं जातं, टर्म वर्क, जे की 25 मार्काचं आहे. दिस इज अनदर थिंग, UT and CT, and this ISC is another thing. ISC जी आहे ती 30 मार्काची होती. आणि ISC किती होतात? ISC किती होतात? 3 ISC होतात. ISC 1, 2, 3, आणि याच्यातलं बेस्ट ऑफ 2 कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, हा वेगळा टर्म आला आणि हा वेगळा. ISC हा प्रत्येक 2 युनिट वरती घेतला तो, टोटल सांग. आणि टोटल युनिट वरती किती टेस्ट घ्यायच्या ह्या त्या सब्जेक्ट टीचरवर डिपेंड आहे. काही जण 6 घेतील, काही जण 8 घेतील, काही जण 10 घेतील, काही जण 12 घेतील, काही जण 3 घेतील, काही जण 4 घेतील. डिपेंड ऑन प्रत्येक सब्जेक्ट टीचरचं, जसं जसं तुमचे हे असतील, काय युनिट असतील, त्या युनिटच्या वेटेजनुसार ते टेस्ट घेतील. आलं लक्षात? हा पार्ट वेगळा आहे आणि हा पार्ट वेगळा आहे. ना सर 125 त्यात ते मार्क्स कन्सिडर करणार का आताच्या युनिट? सांगतो 125 आहे, त्याच्यामध्ये असं आहे 70 + 30 + 25. 70 एंड सेम एक्झाम, 30 इन सेम एक्झाम, आणि 25 टर्म वर्क. 25 म्हणजे इथलं 25 आहे, 30 म्हणजे इथलं 30 आहे, आणि 70 म्हणजे जी फायनल एक्झाम होणार ती. आलं लक्षात? ओके ओके. हा, आता सध्या ह्याचा विचार करू नका मित्रांनो, विचार करू नका ह्याचा, कारण की एक्झाम कशा होणार आहेत ना तुम्हाला माहिती, ना मला माहिती, ना त्या सरकारला माहिती. ना तुम्हाला माहिती, ना मला माहिती, ना त्या युनिव्हर्सिटीला माहिती. त्याच्यामुळे फक्त सध्या आपण कसे विचार करूया, आपण सध्या अभ्यासाचा. नॉलेज घेण्याचा विचार करूया, कन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करूया, आणि नंतर एक्झामचं पाहूया. कन्सेप्ट क्लिअर केलं ऑटोमॅटिक मार्क पडतात, हे तुम्हाला माहिती, मला माहिती. ओके, सो यू स्टार्ट डायरेक्टली. कुठला राहिला? लिनियर डिपेंडन्स, इंडिपेंडन्स. सो राईट ऑन वेक्टर. नेक्स्ट पार्ट इज वेक्टर. न्यू पेज, वेक्टर. So what is the vector? What is the vector? What is vector? What is vector? Line having magnitude and direction. Magnitude and direction. Okay, okay. In matrix, in mathematics, what is vector? Any row
or column, any row or column matrix is called as a vector, and elements are called scalar. So any matrix we write in terms of matrix equation form, sorry, in equation form, C1x1 plus C2x2 plus so on plus Cnxn is equal to 0. So here C1, C2, so on, Cn are called scalar, and x1, x2, so on, xn are called vectors. So any row or column is in matrix is called a vector. हा प्रियांका एक्झामचा टाइम ना आपल्या 28 तारखेला. येस हॅलो, सर. 28 तारखेला कोणवार येतोय? आय थिंक मंडे ना. संडे. मंडेला आपल्याला संडे. किती वाजता असतं? संडे येतोय सर. संडे आहे. मंडेला संडे. संडे अरे बापरे. 28 ला संडे. माझं शेड्यूल थोडंसं चेंज करावं लागेल. Sir. थोडंसं मी पाहतो, संडेला मी ट्रॅव्हलिंग मध्ये असेल. ऍक्च्युली आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला. एक काम करा, हॅलो, मी लिंक ग्रुपवर टाकेल, टेलिग्राम ग्रुपवर टाकेल. संडेला जर असेल तर लिंक टेलिग्राम, कारण मी ऑलरेडी ट्रॅव्हलिंग मध्ये असणार संडे, सॅटर्डे संडे 2 दिवस. त्याच्यामुळे मी लिंक काय करेल, टेलिग्राम ग्रुपवर टाकतो आणि त्या ठिकाणी तुम्ही ती लिंक घ्या. चालतंय ना? ओके सर. चालतंय सर. ओके चालेल. त्याबद्दल मी तुम्हाला उद्या इन्स्ट्रक्शन देतो एक्झाम बद्दल. म्हणजे सर प्रत्येक एक्झामचा टाइम फिक्स नाहीये का? तो त्या सब्जेक्ट टीचरवर डिपेंड आहे का? हा. आता मला सांगा, आता सपोज माझं लेक्चर नाही का त्या दिवशी असेल, ज्या दिवशी लेक्चर असेल त्या दिवशी टाइम टाकेल ना मी, बरोबर ना? ओके सर. हा, आयएससी फिक्स, आयएससीचं जे टाइम टेबल ते फिक्स असतं, युटीच टाइम टेबल फिक्स नसतं. ओके, सो वी सी नेक्स्ट डेफिनेशन. झालं वेक्टर डेफिनेशन? लिहून झाली सगळ्यांनी डेफिनेशन वेक्टरची? Yes, sir. Yes, sir. Next definition we see linear dependent vector. Linear dependent vector. Linear dependent vector. So write down. Let x1, x2, so on, xn be n vectors of same order if there exist n scalar, c1, c2, so on, cn, not all 0, such that c1x1 plus c2x2 plus so on plus cnxn is equal to 0. Okay, let x1, x2, so on, xn be n vectors of same order if there exist n scalar c1, c2, so on, cn, not all 0, such that c1x1 plus c2x2 plus so on, cnxn equal to 0 is equal to 0. Then this x1, x2, so on, xn are linearly dependent.
याचा अर्थ काय होतो माहिती इन जनरल जर घेतला तर हा जो x1 x2 xn जर एखाद्या मॅट्रिक्स मध्ये लिहिला तर तो मॅट्रिक्स काय पाहिजे नॉट अ नल मॅट्रिक्स पाहिजे. मॅट्रिक्स काय पाहिजे नॉट ए नल मॅट्रिक्स. म्हणजे ह्या x1 ची व्हॅल्यू x2 ची व्हॅल्यू सो ऑन xn ची व्हॅल्यू त्यातली ऍटलिस्ट एक व्हॅल्यू तरी काय पाहिजे ऍटलिस्ट एक व्हॅल्यू तरी काय पाहिजे नॉट इक्वल टू 0. व्हॉट अबाउट द रेस्ट ऑफ टर्म इज आयदर 0 or either it is non-zero. At least one value is non-zero. That is called as linear dependent vector. Linear dependent vector. Clear? Clear? Yes. सर रिपीट करा ना एकदा. हा. आता मला सांगा एक इक्वेशन घेतलं आपण. हे इक्वेशन घेतलं आपण. x plus 0y plus z is equal to 4 or is equal to 0. x plus 0y plus z equal to 0. मग ह्यातला जो कोएफिशियंट आहे x चा इथे इथे आणि इथे या ठिकाणी 0 आहे पण ह्या ठिकाणी आहे का 0. या ठिकाणी कोएफिशियंट c1 काय 1, या ठिकाणी c2 काय 0, या ठिकाणी c3 काय 1. मग c1 which is not equal to 0, c2 which is equal to 0 and c3 which is not equal to 0. म्हणजे हा नॉट 0 हा नॉट 0 म्हणजे हा जो टर्म झाली x plus z equal to 0 म्हणजे हा का झाला लिनियर डिपेंडंट वेक्टर झाला. तर ह्याच्या अपोजिट जर असं असतं 0x plus 0y plus 0z त्यातली पहिली प्रत्येक टर्म जे x ची जी कोएफिशियंट आहे स्केलर जे आहेत c1 c2 c3 हे प्रत्येक स्केलर काय आहेत 0. 0. 0. त्याच्यामुळे हे काय असणार आहे इंडिपेंडेंट आणि हे काय असणार आहे डिपेंडेंट. इंडिपेंडेंट just in simple word. Yes. Just in Yes, simple sir. word. Okay, so write down the next definition. Linear independent vector. Linear independent vector. Linear independent vector. Okay, write down in that. The vector or let x1 x2 so on xn be n vector of same order, then c1 x1 plus c2 x2 plus so on plus cn xn is equal to 0 implies c1 equal to 0, c2 equal to 0, all term equal to 0, that is cn equal to 0. Okay, then x1 x2 so on xn are called independent vector. Are called independent vector. वेक्टर म्हणजे काय वेक्टर म्हणजे काय वेक्टर म्हणजे काय either it is a row matrix or column matrix. column matrix. Column matrix. Okay, row matrix or column matrix, that is called as vector. सर मग इंडिपेंडंट वेक्टर एक्झिस्ट नसेल ना मग
इंडिपेंडंट वेक्टर आहेत ना रे एक्झिस्ट, आपल्याला तेच काढायचं आता. इंडिपेंडंट वेक्टर म्हणजे काय आता मला सांगा. C1 C2 0 आहे म्हणलं तर x1 x2 पण 0 झालं ना मल्टिप्लाय केलं. अरे आता समज होमोजेनियस सिस्टीम आहे, बरोबर ना. होमोजेनियस सिस्टीम मध्ये युनिक सोल्युशन आलं, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन आलं. युनिक सोल्युशन म्हणजे आलं म्हणजे काय, प्रत्येक व्हॅल्यू इक्वल टू 0 आलं ना. प्रत्येक व्हॅल्यू इक्वल टू काय आलं, 0 आलं. म्हणजे आपली जी व्हॅल्यू आली येणार आहे, म्हणजे हा जे एक वेक्टर आहेत x1 x2 x3 हे डिपेंडंट जर असतील, डिपेंडंट म्हणजे काय, ह्याचं काहीतरी रिलेशन लागेल, त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल. हे 2 इक्वल टू हा असेल किंवा 2 मायनस हा असेल, काहीतरी रिलेशन लागतं डिपेंडंट मध्ये. डिपेंडंट इट सेल्फ, ओके, एकमेकावर डिपेंड आहे वेक्टर. म्हणजे मला सांगा आता वेक्टर जर घेतला इथे 1 2 3 4, वेक्टर म्हणजे काय, आयदर रो मॅट्रिक्स और कॉलम मॅट्रिक्स. इथे घेतलं 2 4 6 8 आणि इथे घेतला 3 1 2 9. मग मला सांगा आता किती वेक्टर झाले या ठिकाणी, x1 x2 आणि x3, 3 वेक्टर झाले, बरोबर आहे. मग हे जे 3 वेक्टर आहेत हे एकमेकाबरोबर डिपेंड आहे का, पहा x3 कशाबरोबर डिपेंड आहे का, नाही, x3 डिपेंडंट नाहीये. x1 आणि x2 एकमेकावर डिपेंड आहे का, यस, x2 इज डिपेंडंट ऑन x1. कसं काढू शकतात, सो वी फाइंड x2 इक्वल टू 2x1, वी फाइंड x2 इक्वल टू 2x1. मग हे दोन्ही डिपेंडंट आहे का, ते पण काढू शकतो. सपोज असं जर असतं 6 असतं, इथे 9 असतं आणि इथे 12 असतं, तर म्हणलं असतं x3 इज डिपेंड ऑन x1 and x2, x3 इज डिपेंड ऑन x1 and x2. दॅट्स वे ऑफ फाइंड नंबर ऑफ वेक्टर वेदर इट इज डिपेंडंट ऑर इंडिपेंडंट. जे तुम्हाला दिलेलं आहे ते डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे का. ही कंडिशन नाही ना येत. हा म्हणजे सगळ्याच मॅट्रिक्स मध्ये x1 नाही x2 नाही वरती असं depend असं असं येत नाही. मी इन जनरल दिले तुम्हाला, हे इन जनरल सांगितलंय. प्रत्येक हा, मॅट्रिक्सला मग येईल, प्रत्येक मॅट्रिक्सला येईल असं नाहीये. त्यावेळेला इंडिपेंडेंट वेक्टर तर नल मॅट्रिक्सच होणार ना. हा, मग आता दुसरी गोष्ट आहे, जे वेक्टर आहेत ते वेक्टर जर इंडिपेंडेंट जर असतील तर त्याच्यामध्ये रिलेशन लागणार नाही. वेक्टर जर डिपेंडंट असतील तर रिलेशन लागेल. ते आपल्याला काढायचं, रिलेशन काय आहे तेच आपल्याला एक्झामिन करायचंय. वेदर वेक्टर आर डिपेंडंट और इंडिपेंडंट. जे वेक्टर आहेत ते आपल्याला डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट काढायचंय की नाही ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकतात. आता फक्त आपण एक्झाम्पल घेऊया, त्यानंतर आपण डिसाईड करू की तुम्हाला समजलंय की नाही समजलंय. ओके, हॅलो, येस ओके सर. ओके, व्हेरी गुड. हे झालंय सगळ्यांचं लिहून, कुणी राहिले पहा. येस. जस्ट वेट फॉर 1 मिनिट. लिहून सर. ओके ओके, ओके. Just wait, we are start. Okay, write on the example. Write on the example. Example. Examine first example. येत्या काही दिवसात हे जे 40 मिनिटाचं आहे ते पण आपण हे करणार आहे. कंटिन्यू एक्झाम आपल्याला लेक्चर घेता येईल, म्हणजे असं ब्रेक होणार नाही. 40 मिनिटांनंतर आपली एक्झाम टेस्ट आपले लेक्चर आपले इन होणार नाही. सो एक्झामिन फॉर linear dependence or independence of vectors 2 minus 1 3 2
1 3 4 2 and 3 minus 5 2 2. Examine for linear dependence or independence for the vector 2 minus 1 3 2 1 3 4 2 3 minus 5 2 2. एक काम करता का परत कनेक्ट होता का सगळेजण? हॅलो, लिहून झाला क्वेश्चन? येस सर. येस सर. हो सर. परत कनेक्ट व्हा लगेच. Okay, so let us start the example solving. So just see here. Just see here. Let the given vector, त्याला आपण काहीतरी नाव देऊया. Let the given vectors be पहिल्या वेक्टर नाव देऊ x1 equal to 2 minus 1 3 2. दुसऱ्या वेक्टरला x2 equal to 1 3 4 2. तिसऱ्या वेक्टरला x3 is equal to 3 minus 5 2 2. 3 minus 5 2 2. Okay, this is 3 vector. Now we note that consider the matrix equation. Consider the matrix equation. So what is matrix equation? We got C1 x1 plus C2 x2 plus C3 x3 is equal to 0. So just multiply C1 into x1. 2 minus 1 3 2 plus C2 into 1 3 4 2 plus C3 into 3 minus 5 2 2 is equal to 0. Write on the equation in form of, what is the equation we got? The first, we take first row, first element. What is the first element here? What is the first element? 2C1. Two. Na? Nantar itla C2. Itla 3C3 is equal to 0. What about the second element? What about the second element? C1. Minus C1 plus 3C2 minus minus 5 5C3 minus 5C3 equal to 0. What about third equation? 3C1 3C1 1
C2 4 plus plus 2C3 4. equal to 0. Third Plus equation 2C1 2C1 plus plus C2 plus 2C3. plus 2C2 plus plus 2C3 2C3. equal to 0. We write down that matrix equation. किंवा डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन आहे हे लिहिल्यानंतर डायरेक्टली स्टेप तुम्हाला ही ऑप्शन आहे पहा बरं का. स्टेप डायरेक्टली ऑप्शन काय आहे पहा. डायरेक्टली तुमची ही स्टेप लिहू शकतात. मी काय लिहितो ते पहा. ही स्टेप लिहिल्यानंतर पहा जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो कशामध्ये लिहा डायरेक्टली. जो हा कशामध्ये आहे इन टर्म्स ऑफ रो डायरेक्टली जर ट्रान्सपोज घ्या. थोडी ट्रान्सपोज मी डायरेक्टली इन कॉलम मध्ये घ्या. Put that we write down in directory 2 minus 1 3 सर 2. Yes. 2C1 plus C2 plus 3C3 आणि त्या खालची इक्वेशन कशी आले? हा ते कसं आलं सांगतो. त्याला मल्टिप्लाय जर केलं हे प्रत्येकाला तर काय 2C1 minus 3C1 आणि 2C1 बरोबर आहे का. इथे पहिल्या रोला येस सर. काय आलं 2C1 minus C1 प्लस 3C1 आणि 2C1 हा सगळा C1 झाला. हा सगळा C2 झाला. हा सगळा C3 घेतला. आपल्याला जर मॅट्रिक्स इक्वेशन तयार करायचं असेल तर आपण काय करणार ते एलिमेंटचं कंपॅरिझन करणार. एलिमेंटचं कंपॅरिझन काय करणार ऍडिशन करताना इथली पोझिशन काय 1 1 इथली पोझिशन काय 1 1 आणि इथली पोझिशन काय 1 1 1 1 पोझिशन वाले सगळे घेणार. नंतर इथली पोझिशन काय सेकंड पोझिशन सगळं एकत्र घेतलंय. नंतर थर्ड पोझिशन एकत्र घेतलं आणि इक्वेशन तयार केलं. आलं लक्षात. हॅलो लक्षात आलं का. येस. हा हा एवढं न करता तुम्हाला डायरेक्टली सांगतो कसं लिहायचं. 2 minus 1 3 2 हे डायरेक्टली इन कॉलम फॉर्म मध्ये लिहा. नंतर पुढचा कॉलम काय येणार 1 3 3 4 2. 4 2 minus 5 4 2 into इथे काय परत आता कशाचे एलिमेंट घेणार आहे 3. पहिलं म्हणजे काय C1 C2 C3 इन कॉलम C1 C2 C3 इक्वल टू 0 0 0 0 4 4 इक्वेशन. हे डायरेक्टली इक्वेशन कारण ह्याच्यावरून तुम्हाला हेच लिहायचंय ना. we write down from this equation we write down this matrix. From this equation we write down this matrix. बरोबर आहे का. Yes sir. ओके. मग हे कळालं तुम्हाला मॅट्रिक्स. आपल्याला हे महत्वाचं आहे. मी याला स्टार करतो. आपल्याला हे महत्वाचं आहे. हे कळालं हे महत्वाचं नाही आपल्याला. हे जे मी लिहिलंय हे महत्वाचं नाही आपल्याला. हे महत्वाचं आहे. हे कळालं का सगळ्यांना कसं लिहिलंय ते. एव्हरीवन क्लिअर. Yes. ओके. Yes sir. वाटलंच पुढे परत लिहितो मी. हो सर. पुढल्या वाटलंच परत इक्वेशन लिहितो. वी राईट ऑन दॅट इक्वेशन. Okay. Write on the equation we are again. So what is the equation? काय भेटलं 2 minus 1 3 2 then 2 1 1 1 3 4 1 3 4 2 3 minus 3 minus 5 2 2 2 in the form of C1 C2 C1 is equal to in the form of 0 0 0 0 0. So what is this? हे काय दिसतं रे. Which is Ax is equal to b. A is equal to B. पण B काय आहे. Which is 0 B is equal to 0. system. Homogeneous. homogeneous सिस्टीम. आणि इथपर्यंत महत्वाचं होतं म्हणजे हे काय काढलं आपण Ax equal to 0. आणि रो आपल्यावरती डिपेंड असतं की कॉलमच घ्यायचं. कुठलं C1 C2 C3 घेतलंय ना हा ते आपण रो किंवा कॉलम घेऊ शकतो की कॉलमच घ्यायचं. नाही जसं दिलं तसं घ्यावं लागेल आपल्याला. जर इथे जर ही अशा पद्धतीने दिलं अशा पद्धतीने घ्यावं लागेल. ह्याला मी डिटेल मध्ये फोडायचं म्हणलं तर प्रत्येक 2C1 minus C1 वगैरे 3C1 आणि 2C1 हा जो वेक्टर आहे हा रो मॅट्रिक्स मध्ये आहे. हा वेक्टर कशामध्ये
रो मॅट्रिक्स मध्ये, बरोबर आहे. याचा पहिला एलिमेंट जो आहे तो C1 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 आहे. आपल्याला कंबाईन करताना काय A11 A11 x एलिमेंट आहे. समजा C1 म्हणजे x, ह्याला x म्हणा, याला y म्हणा आणि ह्याला z म्हणा. आपण घेताना कसं घेणार, x y आणि z असंच घेणार ना. येस सर. ओके ओके. विच इज होमोजेनियस सिस्टीम. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं. ह्याला सोल्युशन कसं असणार आहे, एक तर ट्रिव्हियल किंवा नॉन ट्रिव्हियल. ट्रिव्हियल म्हणजे काय, इक्वल टू नॉन 0. ट्रिव्हियल. नॉन ट्रिव्हियल म्हणजे काय, नॉन ट्रिव्हियल म्हणजे काय, इन्फायनाइटली इन्फायनाइट नंबर ऑफ सिस्टीम डिपेंडंट आणि इंडिपेंडंट कधी असणार आहे सांगा मला. सिस्टीम डिपेंडंट कधी असणार आहे, ज्यावेळेस तुमचं सोल्युशन काय येणार, ट्रिव्हियल आलं तर वेक्टर काय असणार आणि नॉन ट्रिव्हियल आलं तर वेक्टर काय असणार. चला पुढे सॉल्व्ह करायचं. ट्रिव्हियल आला तर डिपेंडंट, ट्रिव्हियल आला, इंडिपेंडंट. ट्रिव्हियल आला तर इंडिपेंडंट. ट्रिव्हियल आलं तर इंडिपेंडंट, व्हेरी गुड. आणि नॉन ट्रिव्हियल आलं तर डिपेंडंट, कारण की ट्रिव्हियल डिपेंडंट सगळे वेक्टर 0 ना, झिरो म्हणजे झिरो. हा इंडिपेंडंट. आलं लक्षात. तर आपण आता त्यानुसार जाऊया. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर झालंय. आता ह्याच्या पुढे तुम्हाला माहिती फक्त काय करायचंय, वी जस्ट solve the equation. So we are right on the first of all aggregated form. So aggregated form 2 1 3 minus 1 3 minus 5, then 3 4 2 2 2 2, and here is 0 0 0 0. Now just interchange the row. When interchanging the row we got yes, काय भेटेल आपल्याला. तुम्ही सॉल्व करताल इथे पुढे मॅट्रिक्स R2 interchange with R1. So what is matrix becomes -1 3 -5 0, then 2 1 3 0 3 4 2 0 2 2 2 0. So what is that, R2 plus 2 R1, R3 plus 3 R1, and R4 plus 2 R1. So just simplification, what do you get the matrix? That next process we know this. So -1 3 -3 आहे. कुठे मॅट्रिक्स सेकंड कॉलम मॅट्रिक्स लिहिताना काय चुकलाय का, -1 3 -5 2 1 3 3 4 2 2 2 2. येस, हे मॅट्रिक्स राईट. फर्स्ट बरोबर रो आहे. मध्ये -3. फर्स्ट रो मध्ये -1 आहे, -3 नाही ना तिथे, नाहीये ना. हॅलो, नाही x2 sir, देताना सर तुम्ही 1 -3 4 2 नाही देता. 1 3 4 2 दिला आहे काय, 1 3 4 2 हा काय इथे आहे ना. हा स्नेहल चेक करेक्ट, प्लीज करेक्ट इट. ओके, जर तुम्ही चुकीसलेला असेल तर करेक्ट करा. ओके, हॅलो सर. हा यस, हॅलो हा बोला आयशा. सर, आपण जे x1 घेतलंय ना, हा 2 -1 3 2, हा, ते आपण कॉलम मध्ये न देता रो मध्ये लिहिले तर चालत नाही का? नाही घेऊ शकत ते. आता ते सांगितलं ना मी तुम्हाला, ना की बाबा तुम्हाला पण का सर? दिलं काय हे त्यानुसारच घ्यावं लागेल. तुम्ही असं म्हणताय का 2 -1 3 2 एका रो मध्ये घ्यायचं म्हणजे हा 3/4 चा मॅट्रिक्स असं नाही, तर तुम्ही चुकताल सगळं. आलं लक्षात तुमच्या. हे जे ऑपरेशन आहे, ओके. हे ऑपरेशन कशासाठी केलं आपण, त्यासाठीच केले. ओके, फक्त मी तुम्हाला शॉर्टकट सांगण्यासाठी डायरेक्टली हे लिहिलं तरी चालते. हे सगळं तुम्हाला मॅट्रिक्स सांगितलंय. आलं लक्षात. येस सर. ओके ओके, जाऊया पुढे. ओके सर, बदलून. So R2 plus 2 R1, so 0. R2 plus 2 R1 0. Then 6 7, then 10 -7 0. Then here R3 plus 3 R1 किती रे, 0. 3 3 9 9 4 9 4 13 3 5 15 -13 0. इथे 0, इथे 2 6 plus 2 8 10 -8 0. पुढचं कॅल्क्युलेशन काय असणार आहे, R3 divided by 13, R2 divided by 7 आणि R4 divided by 8. So what is the matrix becomes -1 3 5, here is 0, then here is 0 1 -1 0 0 1 -1 0
0, 1 minus 1, 0. So what is next operation? R3 minus R2, R4 minus R2. So matrix becomes minus 1, 3, minus 5. Here is 0, 0, 1 minus 1, 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 0. Okay. What about the next? What about the next? Yes. Rank of A equal to rank of AB is equal to 2, which is less than 3. Therefore, system possesses Infinite. Non-trivial solution. Non-trivial solution. System possesses non-trivial solution, that is infinite solution. Number. That is infinite number of solution, non-trivial solution. So we write on the matrix minus C1 plus 3C2 minus 5C3 is equal to 0. C2 minus C3 equal to 0. So just we put that C3 equal to T. We got C2 is also T, and we got C1 is minus 2T. We got the first equation is C1. काय पहिलं equation काय भेटलं? Minus सर C1. पाठीमागे एकदा. एकच मिनिट. 3C2 minus 5C3 is equal to 0. Just we have put the value, we got the C1 equal to minus 2T. So we got, so here C1 equal to minus 2T, C2 equal to T, and C3 equal to T. So here C1, C2, and C3 are non-zero. Therefore, X1, X2, and X3 are linearly dependent. आणि डिपेंडंट असेल तर रिलेशन फाइंड करायचं. रिलेशन काय निघेल? C1 X1 प्लस C2 X2 प्लस C3 X3. व्हॅल्यू पुट करा C1 C2 X2 च्या. C1 ची व्हॅल्यू काय? मायनस 2T X1, C2 ची T X2, C3 ची T X3. सो T कॉमन काढा, कॅन्सल होईल. काय निघेल? मायनस 2 X1 प्लस X2 प्लस X3 is equal to 0. This implies X2 plus X3 is equal to 2X1. We got the relation, which is required relation. पहा, म्हणजे मॅट्रिक्स आपला काय पहिल्यापासून पहा हा दिलेला आहे, बरोबर आहे. मॅट्रिक्स काय? दिस इज मॅट्रिक्स बिकम्स this is the matrix becomes. Okay, म्हणजे हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे, बरोबर आहे. हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे याच्यावरून तुम्ही C1 X1 प्लस C2 X2 प्लस C3 X3 याच्यावरून तुम्ही इक्वेशन तयार केलं. या इक्वेशन वरून तुम्ही ही होमोजिनियस, म्हणजे हे जे पेज आहे हे पेज माझ्या माहितीनुसार तरी काय प्रॉब्लेम नाही. हे पेज म्हणजे आपण आता सकाळी जे लेक्चर सॉल्व्ह केले, जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले तेच आहे, बरोबर आहे का? हॅलो. येस सर. काय इथे कोणाला काय प्रॉब्लेम आहे का या पेज मध्ये? नाही, बरोबर आहे. त्या पेज मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, मग हे इथपर्यंत सेम आहे. रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए बी इज इक्वल टू 2 विच इज लेस दॅन 3, आणि त्याचं आपण सॉल्व्ह केले इन दिस वे. C3 इक्वल टू T, C2 इक्वल टू T. वी जस्ट पुट द इन जनरल ना, इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन असेल तर आपण काय करतो, एक व्हेरिएबल डमी व्हेरिएबल पुट करतो. इथपर्यंत सेम आहे. T बिलॉंग्स टू R, आणि मग C1 C2 C3 आर नॉन झिरो फॉर पर्टिक्युलर केस. फॉर ऑल केसेस, पर्टिक्युलर केस साठी ते 0 होणार. T इक्वल टू 0 टाकलं तर 0 होईल. ओके, नो प्रॉब्लेम. पण ऑल केसेस साठी ते काय होणार? T बिलॉंग्स टू R. जर T नॉट इक्वल टू 0 ठेवला, मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी मध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन आहेत फक्त 0 सोडून, मग त्या सगळ्या केस साठी ते नॉन झिरो असणार आहे. सो X1 X2 X3 आर लिनियरली डिपेंडेंट. वी हैव फाइंड द सोल्युशन, वी हैव फाइंड द रिलेशन. सो वी जस्ट पुट द व्हॅल्यू C1 here, C2 here, C3 here. We got the required answer. All of you clear that? Hello? Yes sir. Okay, just take that screenshot of this. Yes, sir.
Just take the screenshot of this. Take screenshot. तर त्याच्यानंतर काय पेज हा, ह्याचा स्क्रीनशॉट घेतला सध्या प्रत्येकाने पहिल्या पेजचं. हॅलो, पहिल्या पेजचं स्क्रीनशॉट घेतलं का? हा, तर दुसऱ्या पेजचं दुसऱ्या पेजचं स्क्रीनशॉट घ्या. नंतर याचं स्क्रीनशॉट घेतलं प्रत्येकाने. नाउ वी गो टू द थर्ड पेज. ओके, गो टू द थर्ड पेज. सर ते काय आहे विच इज रिक्वायर्ड? रिलेशन. मग सर ह्याच्यामध्ये पूर्ण मॅट्रिक्स नल येणारच नाही ना हा, कुठे? पूर्ण मॅट्रिक्स नल येणारच नाही ना. येणार. थांबा, आणखीन आताशी आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. आपल्याकडे आणखीन काही एक्झाम्पल भरपूर आहेत. जे एक्झाम्पल 0 पण येतील. युनिक सोल्युशन येणार का नाही होमोजिनियस मध्ये? प्रणाली, होमोजिनियस मध्ये युनिक सोल्युशन येतं का नाही? येतं. ओके. युनिक सोल्युशन आलं म्हणजे काय? 0 आलं ना. आता हे नॉन ट्रिव्हियल आलं. ओके. स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने. येस सर. ओके, दुसरं एक्झाम्पल घ्या, पहा. घरी सॉल्व्ह करा निवांत. आणि तिसरं सोल्युशन देऊ का? आन्सर देऊ का? आन्सर सांगू का? येस सर. हा, येस सर. नको सर. हे डिपेंडेंट आहे, हे इनडिपेंडेंट आहे. हे डिपेंडेंट आहे आणि काय इंडिपेंडेंट आहे. चालतंय? ओके, ओके सर. सॉल्व्ह Yes, sir. करू तरी. हो सर. ओके. काही अडचण आली तर विचार, वाटलंच तर काय प्रॉब्लेम नाहीये. हा सर. So this is for hard work. Okay. So we stop here. कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकतात.